नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची प्रोसेस रजिस्ट्रेशन सुरू आहे। या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे जर आपल्याला कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर। पण काही उमेदवारांच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट हे 14 मे 2025 च्या पूर्वीचं नाहीये आणि त्यांना ते अपलोडही करता येत नाही। आणि त्याच्यासाठी काल 9 जानेवारीला एक नवीन नोटिफिकेशन पोर्टलच्या वेबसाईट वरती आलेलं आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना जे शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांना शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला मग बघूयात नेमकं त्या सूचनांमध्ये काय म्हटलेलं आहे। बघा, उमेदवारांसाठी सूचना ही सूचना काल 9 जानेवारी 2026 ला आलेली आहे। याच्यामध्ये पहिली जी सूचना देण्यात आलेली आहे ती सीटीईटीच्या संदर्भात आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया। बघा, उमेदवारांसाठी 26 डिसेंबर 2025 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यातील खुल्या प्रवर्गातील सीटीईटी दिलेल्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली जी काही सूट आहे, सवलत आहे ती मिळेल। त्याच्यानंतर सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही। यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। ही जी सूचना आहे ही सूचना 26/12/2025 रोजी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही उमेदवारांच्या मनामध्ये काय आहे, संभ्रम आहे। तर थोडं त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। बघा, स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी वा परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। आता ही सूचना कोणासाठी आहे तर जे उमेदवार सीटीईटी परीक्षा 83 पासून 89 मार्क घेऊन पास झालेले आहेत किंवा एवढे मार्क त्यांना पडलेले आहेत आणि त्यांची कॅटेगरी ही ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी आहे। कारण बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे त्यांचं प्रमाणपत्र त्या सीटीईटीच्या वेबसाईट वरती ऍक्सेप्ट करतात, पण ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी हे दोन ऑप्शन तिथं नाहीच आहेत। त्यांच्यासाठी ही सूचना आहे, जर तुमच्याकडे परीक्षेच्या वेळी किंवा परीक्षा देण्यापूर्वी जर ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी सर्टिफिकेट असेल आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये 83 ते 89 दरम्यान जर मार्क पडलेले असतील, म्हणजे कमीत कमी 55% मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही ते मार्क्स या पोर्टल वरती अपलोड करू शकता। त्याच्यानंतर दुसरी सूचना जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये डोमेसाइल बाबत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा काय म्हटलेलं आहे, राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ आपल्याला जर घ्यायचा असल्यास उमेदवाराकडे राज्यात अधिवास असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नाही। मग अशा उमेदवारांसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, अशा उमेदवारांसाठी खालील अ ब क मध्ये दर्शवल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्रे यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित पीडीएफ करून काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे। म्हणजे एक ओळखीचा पुरावा, एक पत्त्याचा पुरावा आणि एक अतिरिक्त कागदपत्र, अशा 3 कागदपत्रांचं एकत्रित पीडीएफ करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता त्याच्यामध्ये नेमकं काय अपलोड करायचं ते खाली त्यांनी दिलेलं आहे, ते सविस्तर आपण बघूया। बघा, ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, एक तर तुमचं आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल,
पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल किंवा मतदार कार्ड असेल, या सगळ्या कार्डपैकी एक तुम्हाला काय लागणार आहे, अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये टेलिफोन असेल, गॅस, वीज देयक असेल, मालमत्ता कर इत्यादी उपयुक्तता बिले, म्हणजे जे बिलं आपल्या बिलांवरती पत्त्यांचा उल्लेख असतो अशी बिलं. त्याच्यानंतर बँक पासबुक आहे, रेशन कार्ड आहे, भाडे करार आहे. यापैकी एक तुम्हाला काय करायचं आहे, तिथं अपलोड करायचं आहे. त्याच्यासोबत तिसरा मुद्दा जो आहे अतिरिक्त कागदपत्रांचा, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे जन्म प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचे शाळा सोडल्याचा दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र इथं चालेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्यांपैकी एक कागदपत्र, या सगळ्यांपैकी एक आणि ह्या सगळ्यांपैकी एक, असे एकूण 3 कागदपत्रांचं एकत्र पीडीएफ करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे कुणी करायचं आहे, ज्यांचं डोमेसाईल 14 मे 2025 पूर्वीचं नाही त्यांच्यासाठी. थोडं अजून त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या उमेदवारांनी यापूर्वी आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट नाही म्हणून त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले असेल, मात्र त्यांच्याकडे वरील अ, ब आणि क मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल, अशा उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्वप्रमाणपत्र पुन्हा पूर्ण करता येईल, याची नोंद घ्यावी. आता याच्यापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की डोमेसाईल 14 मे पूर्वीचा असेल तरच चालेल, नाही तर चालणार नाही. मग अशा वेळी काही उमेदवारांनी काय केलंय, तर डोमेसाईल आमच्याकडे नाही असं तिथे टाकलेलं आहे आणि फॉर्म सर्टिफाय करून दिलेला आहे. मग त्या उमेदवारांनी काय करायचं आहे, तर आपल्या लॉगिन वरती जाऊन फॉर्म अनसर्टिफाय करायचा आहे आणि अ, ब, क मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी एक डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे. थोडं असं म्हटलेलं आहे, मात्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जेव्हा ही सगळी प्रोसेस होईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जाईल, तेव्हा मात्र तुमच्याकडं हे जे काही डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते असणे बंधनकारक आहे असं इथं सांगितलेलं आहे. आणि आणखीन एक मुद्दा पुढे दिलेला आहे, पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. यापूर्वी आपल्याला 12 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती, ती आणखीन 2 दिवस वाढवून दिलेली आहे 14 जानेवारी 2025 पर्यंत. तर अशा पद्धतीनं शिक्षक भरतीच्या संदर्भात आपण ही महत्वाची माहिती आज बघितली. याच पद्धतीनं शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स येतील त्या बघण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.